नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, वेगवेगळ्या विविध पद्धतीचे जे प्रश्न यापूर्वी विचारण्यात आलेले आहेत त्यावर आपण छोटे छोटे व्हिडिओ तयार करतोय. यापूर्वी पण तुम्हाला यूट्यूबवर 7-8 लेक्चर असे महत्त्वाचे मिळालेले आहेत. विषयचे जे प्रश्न आहेत तर त्या टाईपचे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मिक्सर अँड एलिगेशनच्या पार्टवर महत्वाचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. दोनच प्रश्न बरं का, एक टाईप. या टाईपचे प्रश्न कसे सॉल्व्ह केले जातात तर क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 असे दोन प्रश्न बघूया. चला, क्वेश्चन नंबर 1 ला बघा. 35 लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांचे प्रमाण दिले 5:2. दूध आणि पाणी कशा पद्धतीने सॉल्व्ह केल्या जातं त्याला लक्षात घ्या. दूध आणि पाणी यांच्या प्रमाण दिलंय 5:2. तर सर्वात आधी आपण रेशो अँड प्रोपोर्शन नुसार एक शेअर काढून घेऊया. एक शेअर कसा मिळेल तर टोटल शेअर बघा, हा 5+2 7 शेअर्स आहेत. 7 आणि टोटल मिश्रण किती लिटरचे आहे 35. तर या 35 ला 7 ने भाग द्या तर तुम्हाला एक शेअर मिळतोय. एक शेअर कितीचा मिळाला तर 7 ने 35 ला भाग दिला, एक शेअर मिळतोय 5. म्हणजे यानुसार तुम्हाला दूध आणि पाणी याची क्वांटिटी काढता येतं. क्वांटिटी तर एक शेअर तुमचा मिळाला आहे 5चा, तर या 5 ने याला पण गुणाकार करा, या 5 ने याला पण गुणाकार करा. जिथे 5 गुणिला 5 25 लिटर हे मिळतं तुम्हाला दूध आणि 5 गुणिला 2 10 लिटर हे तुम्हाला मिळत आहे पाणी. तुम्हाला दूध आणि पाणी यांची क्वांटिटी मिळाली आहे. आता प्रश्नामध्ये कुठेतरी असं मेन्शन केलेलं असेल की दूध मिळवल्यास किंवा पाणी मिळवल्यास, तर प्रश्नामध्ये बघू आपण की काय मिळवलं जात आहे. त्यामध्ये किती लिटर दूध मिळवल्यास, लक्षात घ्या किती लिटर दूध. ऑलरेडी तुमच्याकडे 25 लिटर दूध आहे, यामध्ये किती लिटर दूध मिळवल्यास माहिती नाही किती लिटर दूध मिळवला, तर यांचा जो रेशो हा जो आधी 5:2 होता तो बदलतोय. दूध मिळवल्यास नवीन प्रमाण जो आहे तो 3:1 व्हायला पाहिजे. तर 3:1 हा नवीन रेशो तयार व्हायला पाहिजे असा तो बोलतो. आता इथे हे प्रमाणामध्ये 4 नंबर आलेले आहेत आणि प्रमाणाची व्याख्या आपल्याला माहिती आहे की या पहिल्याचा गुणाकार हा जो पहिला टर्म आहे, हा दुसरा टर्म आहे, हा तिसरा टर्म आणि हा चौथा टर्म. पहिल्याचा गुणाकार शेवटच्या सोबत आणि मधल्या दोघांचा गुणाकार, इथून तुम्हाला मिळेल या एक्स ची किंमत. आणि जी काही एक्स ची किंमत असेल तितकेच लिटर दूध त्या 25 लिटर मध्ये मिळवण्यात आले असते. चला गुणाकार करूया. या 1 ने शेवटच्या टर्म आणि पहिल्या टर्म यांचा गुणाकार, 1 ने याला गुणाकार केला तर हा इतकाच असेल 25 अधिक x बरोबर. या मधल्या दोघांचा गुणाकार करणे 3 आणि 10, 3 गुणिला 10 30. यांच्यापासून तुम्हाला मिळेल x ची किंमत आणि जी काही x ची किंमत असेल तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. या 25 ला तिकडे पक्षांतर केलं तर x बरोबर 30, हा प्लसचा 25 मायनस 25 होईल. म्हणजे तुम्हाला x ची किंमत मिळते आहे 30 वजा 25, 5 लिटर दूध त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेलं आहे असं म्हणायला काही अर्थ नाही. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर 5 लिटर असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये बघूया 5 लिटर कुठे मिळतंय, 5 लिटर इथे मिळतंय ऑप्शन नंबर सी. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. असे प्रश्न वारंवार खूप साऱ्या परीक्षांमध्ये आलेले आहेत आणि हा सुद्धा प्रश्न बघा SSC CHSL 2019 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे CHSL ला. तर हे MPSC ला किंवा पोलीस भरतीला सुद्धा या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे असा प्रश्न तुम्हाला डील करता आला पाहिजे. चला, हा एक प्रश्न आला. सेम असाच प्रश्न पुन्हा कसा सॉल्व्ह करायचा आहे डिरेक्टली सॉल्व्ह करूया. आता बघा, टोटल 36 लिटर दिलेले आहे आणि त्यांचा प्रमाण दिलाय 4:5. काय बोलताय, दूध आणि पाणी. 4 अधिक 5 यांची बेरीज करा, ती होते 9. या 9 ने या 36 ला भाग देऊ, 36 भागीला 9 म्हणजे 4. हा काय मिळतोय तुम्हाला, एक शेअर, 1 शेअर मिळतोय. राईट. दूध आणि पाणी यांचं प्रमाण, दूध आणि पाणी यांचं प्रमाण इथे लिहून घेऊया, जो दिलाय 4:5. एक शेअर मिळालाय तुम्हाला 4चा. दोघांना पण 4 ने गुणाकार करा. 4 गुणिला 4 झालाय 16 आणि 5 गुणिला 4 झालाय 20. प्रश्नामध्ये बघा, दूध मिळवण्यात येतं की पाणी मिळवण्यात येतं समोर, त्यामध्ये किती लिटर पाणी मिळवण्याचं. आता या प्रश्नामध्ये पाणी मिळवायचं आहे, तर पाणी कुठे आहे, तर पाणी आहे हा 20 लिटर पाणी. किती लिटर पाणी मिळवल्यास, म्हणजे यांचा जो रेशो आहे तो बदलेल. किती होतोय तो 2:3. 2:3 हा रेशो तयार होतो. तुम्ही या इथे बरोबरीचं चिन्ह द्या किंवा 2 डबल कोलनचं चिन्ह द्या, मीन्स प्रपोर्शनचं दोन्ही चालतं.
पुन्हा 4 संख्या तुम्हाला प्रमाणात मिळतात, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. पुन्हा पहिल्याचा गुणाकार शेवटच्या सोबत आणि मधल्या दोघांचा गुणाकार करा. तुम्हाला x ची किंमत मिळेल आणि x ची किंमत म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. चला 16 गुणिला 3, 16 गुणिला 3 झाले 48 बरोबर 20 अधिक x गुणिला 2 म्हणजे या 2 ने या दोघांना पण गुणाकार करता येतो. 2 ने आधी 20 ला गुणाकार करू, 20 गुणे झाले 40 प्लस या 2 ने या x ला गुणाकार करू, हा झालाय 2x. या 40 ला इकडे पक्षांतर करू, या 48 वजा 40 बरोबर मिळतोय 2x. म्हणजे 48 मधून 40 गेले 8 बरोबर 2x. 2x बरोबर 8 असेल तर 2 ने याला भाग दिला तर x बरोबर काय मिळतंय 4. म्हणजे 4 लिटर पाणी पुन्हा त्या मिश्रणामध्ये मिळवले असेल, म्हणून तो रेशो चेंज झालाय 2:3. तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे किती लिटर पाणी मिळवलं, तर 4 लिटर पाणी मिळवलं. ऑप्शन नंबर 1 मध्ये याचं उत्तर मिळतंय 4 लिटर पाणी. अगदी साधा आणि सोप्या पद्धतीचा प्रश्न असतो. जितके मीन्स जे पाणी किंवा दूध मिळवलं असेल त्याच्यामध्येच तुम्हाला एक्स ची बेरीज करणे आहे आणि जे काही प्रमाण जो आहे बदलतोय त्याला प्रमाणामध्ये 4 संख्या दाखवणे. तर या पद्धतीचे प्रश्न किंवा या प्रकारचे प्रश्न विविध परीक्षांमध्ये भरपूर विचारण्यात आलेले आहेत. तुमची तयारी असायला पाहिजे. प्रत्येक आलेला कुठलाही प्रश्न तो तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. आय होप की तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. असेच विविध प्रश्न तुम्ही परीक्षेमधून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून शोधून बघा आणि या पद्धतीने त्याला सॉल्व्ह करा, सहज तुमचे उत्तर मिळेल. तर या व्हिडिओमध्ये थोडक्यात इतकंच. पुन्हा वेगळ्या पद्धतीचे प्रश्न मी तुमच्यासाठी छोट्याशा व्हिडिओमध्ये घेऊन येईल. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.